बांधवांनो, आज या ठिकाणी आम्ही लातूरच्या जे समाज कल्याण आयुक्त ऑफिस आहे त्या कार्यालयामध्ये भारतीय विद्यार्थी मोर्चाचे राज्य महासचिव इंजिनियर अमोल सूर्यवंशी सर, मी प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा महाराष्ट्र दीपक इंगळे आणि अशोक नायकवाडे आणि इतर विद्यार्थी काही समस्या घेऊन आज या ठिकाणी आम्ही ऑफिसमध्ये आलेलो होतो। तर जे काही प्रोफेशनल कोर्स आहेत आणि जे काही शासनाचे मागासवर्गीयासाठी असणारे जे काही हॉस्टेल आहेत त्या संदर्भातली समस्या घेऊन आज या ठिकाणी आम्ही आलो होतो। तर अशोक नायकवाडे हा विद्यार्थी आहे आणि कोणतं कॉलेज आहे आपल्या लातूरचं? जिजामाता नर्सिंग स्कूल लातूर। जिजामाता नर्सिंग स्कूल लातूर या ठिकाणी यांचं ॲडमिशन झालेलं आहे, परंतु अजून जे हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलची प्रवेश प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही। आज आम्ही इथं आलोत, OS यांची आम्ही ठिकाणी भेट घेतली। आयुक्त साहेब या ठिकाणी दौऱ्यावर आहेत, तर त्या ठिकाणी असे म्हणाले, माहिती घेतली असता असं कळालं की ही जी हॉस्टेलची प्रवेश प्रक्रिया आहे ते पुढच्या आठवड्यामध्ये सुरू होणार आहे प्रोफेशनल कोर्सच्या संदर्भातली, आणि ते पूर्ण होण्यासाठी जवळपास 60 दिवसाचा कालावधी उलटून जातो। परंतु या 60 दिवसामध्ये ह्या विद्यार्थ्यांना बाहेर रूम आणि हॉस्टेल करून राहावं लागतं। तर त्याची एवढी आर्थिक बिकट परिस्थिती काही विद्यार्थ्यांची अशी आहे की त्यांना ते रूम करून आणि बाहेर मेस लावून ते परवडण्याजोगं नाही। तर आज आमची भारतीय विद्यार्थी मोर्चामार्फत अशी मागणी होती की प्रोफेशनल कोर्स जे आहेत तर ते जवळपास ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना उजाडतो यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी। तर UGCची जी काही गाईडलाईन आहे, जून जुलैमध्ये जे काही कॉलेजेस सुरू होतात त्याच आधारावर पात्र विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया देण्यात यावी आणि त्यांची व्यवस्था करण्यात यावी अशी आमची मागणी होती। तर या ठिकाणी अमोल सूर्यवंशी सर आहेत, अशोक नाईकवाडे आहेत। मी अशोकला विनंती करतो की आपली काय समस्या आहेत, आपली अडचण काय आहे ती थोडक्यात या ठिकाणी कॅमेरासमोर सांगावं। माझं नाव नाईकवाडे अशोक कुमार शत्रुघ्न, मी जिजामाता नर्सिंग स्कूल येथे प्रथम वर्गात JNM या वर्गात शिकत आहे। माझं ॲडमिशन झालं आहे, पण मला हॉस्टेलला राहायला म्हणजे माझी परिस्थिती नाही की रूम करून राहायची। माझी आई वारलेली आहे, माझे पप्पा अपंग आहेत आणि माझी रूमवर राहायची परिस्थिती नाही। तरी मला शासनाला एवढीच विनंती आहे की मला राहण्यासाठी हॉस्टेलची सुविधा उपलब्ध करून द्यावी। यानंतर मी इंजिनियर अमोल सूर्यवंशी सरांना विनंती करतो की त्यांनी मत मांडावं। सर्वांना जय शिवराय, जय भीम, जय मूलनिवासी। मित्रांनो, ही समस्या फक्त एकट्या अशोकची नाहीये, तर संपूर्ण महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांची ही समस्या आहे। ऍडमिशन सुरू होतात, कॉलेज सुरू होतं, UGCच्या नियमानुसार कॉलेज 7 जुलैला चालू होतं, पण शासकीय वसतिगृहांची जी ऍडमिशनची प्रोसेस आहे ही जवळपास 2-2.5 महिने चालते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठेतरी बाहेर सोय करावी लागते, कुठेतरी रूम घेऊन राहावं लागते, कुठेतरी त्यांना मेस लावावी लागते। यामध्ये त्यांचा जवळपास महिन्याला 10,000 रुपये खर्च जातो आणि प्रत्येक विद्यार्थ्याला हे खर्च करणं काय परवडणारी गोष्ट नाही। सोबतच जे विद्यार्थी स्वाधारचा फॉर्म भरतात, ज्यांना हॉस्टेलमध्ये ऍडमिशन भेटलेलं नाही, अशा विद्यार्थ्यांना 6-6 महिने, 1-1 वर्ष, 2-2 वर्ष त्यांचे स्वाधारचे हप्ते पडत नाही, त्यांच्या अकाउंटमध्ये ते स्वाधारची स्कॉलरशिप भेटत नाही। बऱ्याच विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता रखडलेला असतो। तर अशा समस्या ह्या विद्यार्थ्यांच्या वाढत आहेत। या समस्यांना अनुसरून आम्ही आज इथे लातूर समाज कल्याण ऑफिसमध्ये आलेलो आहोत आणि इथे निवेदन देण्यात आलेलं आहे की जे विद्यार्थी या समस्येशी झुंजत आहेत या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं हित पाहून समाज कल्याण आयोगाकडून आणि आपल्या मंत्रालयाकडून विद्यार्थ्यांचं ज्या दिवशी ऍडमिशन होतंय कॉलेजमध्ये, UGCच्या नियमानुसार ज्या दिवशी कॉलेज सुरू झालं त्याच दिवशी विद्यार्थ्याला वसतिगृहामध्ये राहण्याची परवानगी दिली गेली पाहिजे। अथवा जर समजा विद्यार्थ्याला तुमच्या जी प्रोसेस आहे ऍडमिशनची ती प्रोसेस जर 2.5 महिने चालणार असेल, 2 महिने चालणार असेल, तर त्या प्रोसेस संपेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपामध्ये प्रोव्हिजनल ऍडमिशन तिथं वसतिगृहात दिलं पाहिजे। आणि एखादा विद्यार्थी ज्याचे पर्सेंटेज कमी आहेत, जो की हॉस्टेलमध्ये ऍडमिशन घेण्याच्या पात्र नाहीये, पण त्याला स्वाधार योजनेचा लाभ घेऊ शकतो तो विद्यार्थी, तर जोपर्यंत त्या विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये स्वाधार योजनेचे पैसे पडत नाहीत तोपर्यंत त्या विद्यार्थ्याला वसतिगृहात राहण्याची परवानगी दिली गेली पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही, त्याला कुठेही बाहेर रूम घेऊन राहण्याची परिस्थिती त्याच्यावरती येणार नाही। आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये 80% जे विद्यार्थी आहेत हे शेतमजुरांचे
किंवा कामगार लोकांचे विद्यार्थी आहेत ज्यांना हे काय बाहेर रूम घेऊन राहणं किंवा मेस लावून जेवण करणं ही काय परवडणारी गोष्ट नाही. तर आमची एवढीच समाज कल्याणला आणि या सरकारला विनंती आहे की या विद्यार्थ्यांची ही जी समस्या आहे ही समस्या तात्काळ सोडवण्यात यावी. जर ही समस्या सोडवण्यात नाही आली तर येणाऱ्या काळामध्ये भारतीय विद्यार्थी मोर्चा या समस्येला घेऊन राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. आणि ही मी या दिवशी इथे घोषणा करतो की जर ही समस्या आमची येणाऱ्या काळामध्ये जर सोडवल्या गेली नाही तर भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून राज्यस्तरीय आम्ही आक्रोश आंदोलनाची घोषणा करू आणि त्या माध्यमातून आमच्या ह्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. मी यावेळी एवढंच बोलतो. धन्यवाद. भारतीय विद्यार्थी मोर्चा या संघटनेमार्फत जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांचे प्रश्न उचलले जातील आणि आंदोलनाची घोषणा केली जाईल तर त्या आंदोलनामध्ये राष्ट्रीय किसान मोर्चा महाराष्ट्र हे युनिट पूर्णपणे ताकदीनं त्या प्रत्येक आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग होईल एवढं मी प्रदेशाध्यक्ष या नात्यानं ह्या विद्यार्थ्यांना शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद.